पुन्हा एकदा अनुज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते। तर आज आहे मकर संक्रांत। तर सर्वात पहिले सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर आता ॲक्च्युली सकाळ झाली आहे आणि माझा बहुतेक तरी सकाळचं सगळं आवडलेलं आहे। रिशा आणि बोलू पण शाळेत गेलेले आहेत आणि माझे तिळगुळसुद्धा बनून झालेले आहेत। तर तिळगुळाची रेसिपी तर दाखवणार नाही, कारण आत्तापर्यंत तुम्हा सगळ्यांचे तिळगुळ बनून पण झाले असतील। माझ्या तिळगुळांची थोडीशी झलक दाखवते की मी कसे तिळगुळ बनवले ते। तर इथे ना मी पॅनमध्ये तूप गरम केले आणि त्याच्यामध्ये गूळ टाकले। आता गूळ मी वितळवून घेणार आहे आणि गूळ हे जेवढे तीळ घेतलेत ना मी तेवढेच मोजून घेतले गूळ पण। आणि आता हे गूळ आहे ना मी आता वितळवून घेणार आहे आणि मग त्याच्यामध्ये मग भाजलेले तीळ, दाण्यांचं कूट, त्याच्यानंतर खसखस टाकली आहे भाजून, त्यानंतर वेलची पूड आणि थोडंसं मिठाची कणी टाकली, कारण मिठाची कणी टाकल्यावर कसं कुठल्या पण गोड पदार्थाला आपण मीठ टाकलं ना तर त्याची रंगत और वाढते। तर थोडीशी मिठाची कणी टाकली आणि सगळं मिक्स करून घेतलं व्यवस्थित असं। आणि मग नंतर आता त्याचे लाडू वळणार आहे। तर आता हे सगळं मिक्स करून घेते मी आणि त्याचे आता लाडू वळायला सुद्धा घेणार आहे। तर आता इथे आम्ही लाडू वळतोय। तर त्यांनी मला मदत केली आहे लाडू वळायला, कारण गरम गरम मग ते पटापट झाले नसते, कारण गरम गरम कसं पटापट एकटीला सुद्धा झाले नसते आणि मग ते परत कडक होतं ते थोड्या वेळाने। तर त्यांनी मला मदत केली इथे। पहिला मान तुमचा, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, गोडच बोला हा। गोड बोला ना आजपासून। तर तिळगुळ तर बनवून झालेले आहेत माझे आणि आता मी तिळगुळ घेऊन चालली आईकडे। चला आता तर निघते मी आईकडे जायला, तिळगुळ घेऊन येते आणि मग बाकीच्यांना पण देते। आता इथे आलोत आम्ही आणि जातोय वरती आईकडे। टिंग टॉंग। आईने मस्त आता पोळे बनवलेत। आईला काय बोलतात नक्की? लग्नात बनवतात ते पोळे भानोला बोलतात ना याला? तुला आत्ता बनवला का रात्री बनवला? नाही म्हणजे ताजा आहे का आधीचा आहे तो? कोणता? नाही रात्री तो पण। हा त्यात अर्धा टाकला, जास्त झाला ना मग ठेवला। करायला पाहिजे एक दिवस चिकन शिवडे। नाही हे सुद्धा तांदळाचं पीठ भरड असला ना बघा, तर गरम पाणी करायचा, हे कोणाला घ्यायचा, यात फक्त हळद टाकायची। हळद नाही का टाकली त्यात? यात हळद नाही, हळद आपण टाकायचं। हे कोणता टाकायचा, गरम पाणी घ्यायचं, तुला किती पीठ घ्यायचं तेवढं घ्यायचा, पिठाने स्वतः कालवायचा आणि जरा थोडा हाताला पाणी घ्यायचा, नंतर कालवायचं। याचा पीठ कसा होतो आपण? जेव्हा करीन तेव्हा फोन करून आणि विचारेन, सांगते आता काही लक्षात राहणार नाही।
हे मस्त झालेत पण पीठ करतो ना मस्त झालं बघ याला चवलं मस्त झालं ते गरम टेस्टी लागतात एकदम गरम गरम खाल्लं बिलबिलीत लागलं याला गोडबीड पण बरोबर आहे मग यांना अजून गोड पाहिजे होतं चला चाललो ती दिसच नाही तू काय असं होतं उलटी सुट्टी होते ती चल चाललो चल तर आता निघालो ताईकडून मस्त नाश्ता वगैरे केला आणि मस्त गप्पा वगैरे सांगितल्या आणि मग आता निघालेलो आहोत आता चाललो घरी परत रिटर्न ₹60 किलो काय 60 रुपये किलो पपई पिकलेली आहे का हा सावकाश हळू 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 आलास हा लागला लागला मजा आली शाळेत हा उद्या पेपर आहे ना पेपर सुरू झाले ना उद्यापासून अभ्यास काय पेपर तोंडातून बोट काढ तर आता घरी आली आहे आणि येता येता फ्रुट्सवाल्याकडून फळं पण घेऊन आली आणि मग नंतर पुढे गेल्यानंतर गोलू दिसला तर मग गोलूला पण घेऊन आलो कारण 5 वाजले होते तर त्याची रिक्षा आली होती रस्त्यातच दिसली त्याची रिक्षा मग थोडा वेळ थांबलो तिथे आणि मग त्याला पण घेऊन आलो तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7 आणि आता मी सगळीकडे तिळगुळ पण देऊन आली आहे तिळगुळ द्यायला गेली होती तर आता दिलं आहे सगळ्यांना आणि आता आली आहे घरी तर आता चेंज वगैरे करते आणि पहिले जेवणाची तयारी करते संध्याकाळच्या तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय